अतिशय धक्कादायक अशी माहिती. जर आपल्या घरामध्ये 9 ते 14 वयोगटामधील मुली असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. भारत सरकारने 9 ते 14 वयामधील ज्या मुली आहेत त्यांना HPV व्हॅक्सिन देण्याची मोहीम सुरू केली आहे. पण ही व्हॅक्सिन इतकी डेंजर आहे याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. भारत सरकार सांगतंय सर्व्हायकल कॅन्सर पुढे मुलींना होणार नाही, त्यासाठी ही व्हॅक्सिन देण्यात आलेली आहे. पण जरा विचार करा, हे सरकार कोलगेट पेनवरती GST वसूल करतंय, मग त्या ठिकाणी कॅन्सरला थांबवण्यासाठी फ्रीमध्ये व्हॅक्सिन कसं काय देतंय? याच व्हॅक्सिनचा उपयोग 2009 मध्ये गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. त्यावेळेस काही लहान्या मुलींचा मृत्यू देखील झाला होता. विशेष म्हणजे या HPV व्हॅक्सिन प्रोडक्टमध्ये बिल गेट्स यांचा हात आहे. आता प्रश्न इथे येतो, ह्या व्हॅक्सिन देण्यासाठी भारत देशच का निवडला जातो? इथे गरिबांच्या जीवाला महत्त्व आहे की नाही? अनेक लोक या व्हॅक्सिनबद्दल सांगतायत ही व्हॅक्सिन मुलींसाठी खूप धोकादायक आहे. ही सर्व्हायकल कॅन्सरपासून मुलींना वाचू शकेल की नाही याबद्दल काही ठोस पुरावा नाही. पण व्हॅक्सिन दिल्यानंतर मुलींच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. जर ही व्हॅक्सिन संपूर्ण भारतामध्ये मुलींना द्यायची असेल तर सर्वात अगोदर जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी त्यांच्या मुलींना ही व्हॅक्सिन द्या. ती व्हॅक्सिन देत असतानाचा व्हिडिओ पब्लिक समोर शेअर करा, जेणेकरून लोकांना त्या व्हॅक्सिनवरती विश्वास बसेल. आता आपल्याला या व्हॅक्सिनबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.